लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पवारांचे राष्ट्रवादी हे दोनच प्रादेशिक पक्ष. अजित पवारांचा पक्ष हा संपणार हे दुर्दैवानं बोलावं लागतंय. राऊतांची प्रतिक्रिया. तर राऊतांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी. अनिल पाटलांचं त्यांना उत्तर. अनिल पाटलांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसेना असाही उल्लेख. अनेक वर्षांपासून अर्थखातं राष्ट्रवादीकडे होतं, त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थखातं दिलं पाहिजे. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांचाही तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली आहे. दोन्ही जागांचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. तर जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार. खासदार पार्थ पवार पुण्याचे उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी घेणं सुरू. विदर्भातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले. नागपूरमधून डॉक्टर राजीव पोद्दार, वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखाणी यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं. राजीव पाटील यांचं नाव चर्चेत. बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत लढत नाहीये. मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट. तर पुढच्या 2 दिवसात फॉर्म्युला ठरेल. महायुतीमध्ये समन्वय गरजेचा. आम्ही सगळ्या जागा लढू आणि जिंकू सुद्धा. सामंतांनी व्यक्त केला विश्वास. रायगड विधान परिषदेसाठी शिवसेनेचा दावा. विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची शिवसेनेची मागणी. गोगावलेंना उमेदवारी न दिल्यास माझ्या मुलासाठी उमेदवारी मागणार. महेंद्र दळवींचा हा दावा. नेत्यांनी सांगितलं तर उद्याही राजीनामा देऊ. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर शिंदेंनी 1.5 वर्ष पालकमंत्रीपद आमच्यासाठी थांबवून ठेवलंय. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो मान्य असेल. गोगावलेंकडून स्पष्ट. संभाजीनगर जालना विधान परिषदेची जागा भाजपला सुटावी. भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती. तर स्वबळावर सुद्धा भाजपच या जागांवर आघाडीवर असेल. शितोळेंकडून विश्वास व्यक्त. रोहित पवार आज सकाळी 10 वाजता सीआयडी कार्यालयाला भेट देणार. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात ही भेट होणार. राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीमध्ये. तर राजीनामा दिल्यानंतर आज हायकमांडची ते भेट घेणार. यापुढे सिद्धरामय्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे आता लक्ष. कॉक्रोच जनता पार्टीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. तर कॉक्रोच जनता पार्टीचे एक्सवरील अकाउंट ब्लॉक केल्याविरोधात संस्थापक अभिजित दिपकेची याचिका. नीट पेपरफुटी प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. तर FAIMA आणि UDF यांच्याकडून याचिका दाखल. याचिकांमध्ये NTA बरखास्त करण्याची आणि कोर्टाच्या देखरेखीखाली संगणक आधारित चाचणी पद्धतीद्वारे ही परीक्षा घेण्याची मागणी. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार. रमेश चन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं आता नव्या चेहऱ्याला संधी. सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत. जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील 4 गाड्यांचा अपघात. अचानक वाहन समोर आल्यानं ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं कुणीही जखमी नाही. सामान्य जनतेला आज पेट्रोल डिझेल बचतीचं आवाहन केलं जातं. इंधन बचतीसाठी चार्टर्ड विमानं बंद केली असती तर बरं झालं असतं. राजकारण्यांचेही 3 महिन्यांचे पगार देऊ नका. बागेश्वर बाबाचं वक्तव्य. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकात ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग. तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये इंधन तुटवड्यामुळे टुरिस्ट वाहनधारकांवर परिणाम. तर रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात टुरिस्ट गाड्या डिझेल अभावी उभ्या. तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची ही मागणी. BMCमध्ये इंधनाच्या वाहनाऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य. स्थायी समितीनं सहाय्यक आयुक्तांसाठी 22 स्कॉर्पिओ SUV खरेदीचा प्रस्ताव फेटाळला. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश. नागपूरमध्ये नागरिकांची आपत्ती बस या ठिकाणी आपली बस आणि मेट्रोतनं प्रवासाला पसंती. दरम्यान वाढत्या महागाईच्या प्रभावामुळे 2.5 लाखांहून अधिक नागरिकांचा मेट्रो आणि आपली बसनं प्रवास. बुलढाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आक्रमक. सपकाळांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध. आंदोलकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी.
हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन. संतोष बांगर यांनी शिवसेना फुटीची आठवण करून एक किस्सा सांगितला आणि हातवारे करत टीका सुद्धा केली. आमदार संतोष बांगर यांना मंत्री करा. शिवसंवाद दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर झळकावत श्रीकांत शिंदेंकडे केली मागणी. साताऱ्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे वीर जिवा महाला यांच्या वंशजांना 5 लाखांची मदत. मंगेश चिवटे यांच्या हस्ते 5 लाखांचा धनादेश सुपूर्द, तर वीर जिवा महाला यांचं स्मारक उभारण्याची सुद्धा मागणी. बुलढाण्यामध्ये साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा. 5 कोटींचा निधी मिळून सुद्धा महिन्याभरापासून पाणी पुरवठा ठप्प. नळ योजना महिनाभर पूर्णपणे बंद. जळगावच्या जामनेरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढत रास्ता रोको. कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्याची यावेळी मागणी. आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये आज गुजरात विरुद्ध राजस्थान सामना. न्यू चंदीगडमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना रंगणार. विजय संघ फायनल्समध्ये बंगळुरूशी भिडणार. एअर इंडियाला इंधन दरवाढीचा फटका. देशांतर्गत 22% उड्डाणांमध्ये कपात, तर जून-ऑगस्ट दरम्यान काही मार्गांवरील फेऱ्या सुद्धा कमी होणार. कंपनीच्या परिचालन खर्चावर याचा परिणाम. एअर इंडिया नंतर आता इंडिगोकडून सुद्धा देशांतर्गत विमान उड्डाणात कपात. विमानाचं इंधन महागल्यामुळे इंडिगोचा हा निर्णय. इंडिगो दररोज जवळपास 2200 उड्डाणं चालवते. मुंबईला डेंग्यू आणि मलेरियाचा विळखा. 32 लाख घरांची तपासणी. 37,000 ठिकाणी आढळला एडीएस, तर एनएफिलिस या डासांचाही उच्छाद. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईकरांसाठी डेंग्यू मलेरियाचा रेड अलर्ट. लंडनच्या संग्रहालयातनं 3 वर्षांच्या करारावर आणलेली ऐतिहासिक वाघनख आता मुंबईत येणार. नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये पाहण्यासाठी खुली केली जाणार. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येणार. राज्यभरात जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी. नसरापूर प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल सादर. तर आतापर्यंत 82 जणांच्या साक्षी आणि पुरावे न्यायालयानं तपासले. आजपासून इन कॅमेरा सुनावणी चालणार. सांगलीच्या विट्यातील भोंदू बाबा प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सरकारकडे मागणी. तर कडेश्वर धाम अध्यात्म संस्थेच्या नावाखाली महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचाही आरोप. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता. समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर आणल्या. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची रिपरिप. तर वाढत्या उकाड्यामुळे सध्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा. मात्र रब्बी धान कापणी सुरू असल्यामुळे शेतकरी चिंतेत. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर महापालिका जनगणनेमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर. तर जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आयुक्तांचा इशारा. त्यानंतर आता 96% काम पूर्ण. 5 जूनपर्यंत 100% जनगणना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. वाशिमच्या आसेगाव शिवारामध्ये पाण्याच्या शोधात भटकणारा एक मोर विहिरीत पडला. तर स्थानिक नागरिकांकडून तात्काळ या मोराची सुखरूप सुटका. मोराला वनपर्यटन केंद्रामध्ये हलवलं असून आता सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधील मार्केटमध्ये मोसंबीला विक्रमी 40 ते 50 हजार प्रति टनचा भाव. आवक घटल्यामुळे दरात वाढ. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. तर कल्याणमधील बकरा कुर्बानी प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. इमारतीचे सेक्रेटरी, चेअरमन आणि 3 जणांवर गुन्हा. पालिकेच्या परवानगीशिवाय अवैधरित्या बकऱ्यांची कत्तल केल्याप्रकरणी ही कारवाई. मुंबईमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर आता कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण संपन्न. रोटी भट्टीत भाजण्यापूर्वी थुंकतानाचा एक व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या गोरेगावातल्या संतोष नगर परिसरातला हा धक्कादायक प्रकार. रोटी बनवणाऱ्यासह हॉटेल मालकावरही कारवाई. 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेवर आता पीएमओचं बारकाईनं लक्ष. नीट परीक्षेसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक. फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत घेणार. मनोज शिरुरेच्या लातूरमधल्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस. सीबीआयच्या तपासातनं ही नवी माहिती समोर. तर या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी घ्यायचा क्लासेस. नीट पेपरफुटी प्रकरणी कुलकर्णी, मोटेगावकर, शिरुरे, नेक्सस सोबत अधिक या संदर्भातला तपास सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्ये पुन्हा चौकशी. सीबीआयनं 3 ठिकाणी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती. शिवाजीनगर, भाग्यनगर परिसरात 2 ठिकाणी सीबीआयच्या धाडी. तर 2 विद्यार्थिनी आणि एका कुटुंबाची ही चौकशी.
जळगाव जिल्ह्यामध्ये मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार. 12 जूनला आरक्षण सोडत तर 17 जुलैला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. गाव पातळीवरील राजकारणाला यामुळे वेग. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आनंद परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्षपद देऊ नये. पत्रात मागणी. सूत्रांची माहिती. तर एनसीपीच्या कोट्यातनं परांजपेंना महामंडळ देण्यात येणार होतं. परांजपेंच्या जागी नवीन नाव सुचवण्यात येईल. पत्रात उल्लेख असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचे नेते आनंद परांजपेंना महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध. तर आनंद परांजपे आता राष्ट्रवादीमध्ये नाहीत, शिवसेनेत आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर. मच्छीमारांनो सावधान. 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी. नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई सुद्धा होणार. तर मत्स्य व्यवसाय आता सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांची ही माहिती. दक्षिण मुंबईतील संवर्धन यादीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचा समावेश नसल्यामुळे स्थायी समितीत ठाकरेंची सेना आक्रमक. विरोधानंतर पुतळ्याचा यादीमध्ये समावेश करून नव्यानं प्रस्ताव आणण्याचेही निर्देश. कोल्हापुरातील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्र येत रेस्क्यू टीम स्थापन. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण. महापूर आणि अन्य आपत्तीमध्ये मदतीसाठी ही टीम सज्ज. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादालयात 3 दिवस आमरसाचा प्रसाद. तर पुण्यातील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांच्याकडून साईंच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्यांचं दान. सीएसएमटीमधील प्लॅटफॉर्म 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम संथ गतीनं सुरू. ब्लॉकची मुदत आता 13 जूनपर्यंत वाढवली. त्यामुळे तेजस एक्सप्रेससह अनेक बाहेरगावच्या गाड्या दादरपर्यंतच धावणार. मध्य रेल्वे स्वतःच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करणार. मुंबईमध्ये कुर्ला केडीएमसी परिसरातील 5 लाख चौरस मीटर जागेवरील 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्या बांधकामांवर हातोडा पडणार. रेल्वे प्रवाशांच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी हा निर्णय. मुंबई आणि ठाण्यात आजही तीव्र उष्णतेची लाट. तर पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह उपनगरात उष्ण वाऱ्यांमुळे सध्या उकाड्यात वाढ झाली आहे. पुण्यातील सारसबाग आजही बंद राहणार. जमावबंदीच्या आदेशामुळे हा निर्णय. सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो जुलै महिन्यातच सुरू होण्याची शक्यता. प्रवासी सेवा 15 जूनपासून सुरू करण्याचं नियोजन कागदावरच. 3ऱ्या मेट्रो मार्गिकेचं 95% काम पूर्ण. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडीतनं 13 उमेदवारांची माघार. 3 जागा बिनविरोध होणार. तर 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात. 7 जूनला मतदान होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 26 जुलैला होणार. तर 2 जून ते 16 जूनपर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरता येणार. पुण्याच्या भोरमधील भाटगर धरणाची पाणी पातळी घटली. तर धरणात केवळ 6% पाणीसाठा शिल्लक असल्यानं पांडवकालीन कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर. अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. तर ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडासह रेवसामध्ये गारपीट. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी उष्णतेपासून दिलासा दिलाय. तर सोसाट्याच्या वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली होती. वर्ध्यातील सेलू घोराड या परिसराला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा. काही ठिकाणी घरांचे गोठ्यांचे छत देखील उडाल्याची माहिती. जोरदार हवेमुळे केळी पिकाचं मात्र मोठं नुकसान झाल्याची माहिती. नवी मुंबईतील शहरात पाणथळ जागांवर आता फ्लेमिंगोंचं आगमन. तर सीवूडच्या एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या पाणथळ जागांवर फ्लेमिंगोंचे थवे पाहण्यासाठी नवी मुंबईकर आणि पक्षीप्रेमींची गर्दी. पेरणीच्या तोंडावर खत आणि बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणे आणि खतं स्वस्त द्या. धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील भूमच्या तिंत्रज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयातील आर्थिक नोंदींचे दस्तऐवज प्रशासनाकडून सील. 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल तयार करण्यात येणार. दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार. तक्रारदार रविराज साबळेंची माहिती. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्यजीवांसाठी हरित उपक्रम. तर आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते शेकडो फळझाडांची लागवड. उपाध्याय यांनी विविध प्रकारच्या फळांची शेकडो झाडं लावली आहेत. कल्याणमध्ये 2 महिलांनी लग्नाचं आमिष देत व्यावसायिकाला 55 लाखांना फसवलं. इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला असल्याचं सांगत केली फसवणूक. दोन्ही महिलांना पोलिसांकडून अटक. पुढील तपासही सुरू. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडनं चाकण परिसरात मोठी कारवाई. तर 23 किलोहून अधिक गांजासह 3 आरोपींना अटक. मोहितेवाडी परिसरामध्ये सापळा रचून ही कारवाई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.